तर मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे. तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री जरी राहिले असला पण रस्त्यातले गल्ली बोळातले प्रश्न सोडवणे नगरसेवक असतात, त्यासाठी मतदान आपण अधिकार बजावलाय. काय भावना आहेत? लोकशाहीमध्ये हा एक मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. मग ते खासदारकीचा असो, आमदारकीचा असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिकेचा असो. त्यापैकी आज इथं महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या करता म्हणून आम्ही मतदान केलेलं आहे. त्यांना मी यश चिंतितो. अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत. सकाळपासून ईव्हीएम बऱ्याच वेळा बंद पडत आहे, काही ठिकाणी बटणं दाबली जात नाही, असं पण तक्रार येत आहेत. काय नेमकं? मला आताच आमचे काँग्रेसचे बटन दाबले जात नाहीत असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, पण ते आता बरोबर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे आणखी काय असेल तक्रार त्या ताबडतोब करेक्ट केलं पाहिजे. प्रभाग 10 मध्ये एक इन्सिडेंट घडला. एका अपक्ष उमेदवारानं खरंतर आरोप केला की मतदान करण्यासाठी जे मतदार आले ते बटन दाबले जात नसताना तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजपचं बटन दाबून दिलं, अशा पद्धतीचे आरोप तिथले उमेदवार करतात. हे प्रकार अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने ऍक्शन घेतली पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर. एकूण ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक बघता कशा पद्धतीने निवडणूक आहे? कारण प्रचार असेल, हे सगळं असेल, दबावाचं राजकारण अनेक वेळा झाल्याचा आरोप आहे. इथे मी पहिल्यांदाच असं सोलापूरमध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं. हे अतिशय घृणास्पद आहे. लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये. ही लहान निवडणूक आहे, ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे, आमदारकीची नाही आहे. पण इथे देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे. अनेक उमेदवार जे आहेत विरोधी पक्षाचे, त्यांचा आरोप आहे की आम्हाला खूप त्रास दिला जातोय, पोलीस आणि सगळ्यांचा दबाव वापरला जातोय, आमचे कार्यकर्ते नेऊन दिवसभर बसवत आहेत. कुठेतरी हे सगळं दबावाचं राजकारण आहे आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया आहे त्यावर? दबावाचं थोडस राजकारण आहे असं मी ऐकतोय. तर आता ते सगळे चौकशी केली पाहिजे म्हणून